सध्याची चर्चेतली बातमी वादग्रस्त IAS अधिकारी पूजा केडकर यांच्या आई मनोरमा केडकर यांना अखेर अटक झालेली आहे। रायगड जिल्ह्यामधल्या महाडच्या हिरकणवाडी इथे पार्वती हॉटेलमधून मनोरमा यांना अटक करण्यात आली आहे। हॉटेलमध्ये मनोरमा केडकर या लपून बसलेल्या होत्या। केडकरांना पुण्यामधल्या पौड पोलीस स्टेशनला आणण्यात आलेलं आहे। आता त्यांची थोड्याच वेळामध्ये वैद्यकीय चाचणी सुद्धा केली जाणार आहे आणि त्यासाठी त्यांना घेऊन सध्या पोलीस रवाना झालेले दिसतात। तर ही काही दृश्य आपण बघतोय। मनोरमा केडकर यांना महाडमधल्या या हॉटेलमधून अटक करण्यात आली। महाडमधले हेच ते हॉटेल होतं, पार्वती नावाचं हे हॉटेल, आणि अगदी काही वेळामध्ये वैद्यकीय चाचणी सुद्धा त्यांची केली जाणार आहे। दरम्यान मनोरमा केडकरांवरील कारवाईच्या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याशी बातचीत केलेली आहे। आमच्या प्रतिनिधींनी आपण बघूयात। सर, आपण अटक केलेली आहे। आपण जो व्हिडिओ व्हायरल होत होता तेव्हा एबीपी माझांनी पाठपुरावा केला, त्याच्यानंतरच हा गुन्हा दाखल झाला। कुठल्या कलमांतर्गत आपण यांना अटक केली आणि पुढे काय कारवाई असेल? ह्यामध्ये गेल्या शुक्रवारी 12 तारखेला एक गुन्हा दाखल करण्यात आला, ज्यामध्ये ही जी क्लिप आहे ही जून 2023ची ही क्लिप होती आणि त्या अनुषंगानं तक्रारदाराची, जसं मी मागेही सांगितलं होतं, आपण त्याला व्हेरीफाय केलं आणि त्याची तक्रार नोंदवलेली आहे। ह्यामध्ये आर्म्स ॲक्ट, धमकवणे, रायटिंग असे सगळे सेक्शन लावून तो गुन्हा दाखल करण्यात आला होता। ह्या गुन्ह्याचा आम्ही तपास करत होतो आणि आरोपीचा शोध घेत होतो आणि आज पहाटेच्या सुमारास आम्हाला त्यामध्ये यश आलंय। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातून त्या परिसरातून एका हॉटेलमधनं सदर महिलेला आम्ही ताब्यात घेतलंय आणि त्या सध्या पौड पोलीस स्टेशन इथे असून त्यांची पुढची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। सध्या या केसचं स्टेटस काय आहे? अर्थात आपण आता मेडिकलसाठी त्यांना नेलेलं आहे, त्यानंतर आपण कोर्टात देखील त्यांना हजर करणार आहोत। सर, किती दिवसाची कस्टडी मागायची तयारी? कारण जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीने हा व्हिडिओ व्हायरल होत होता, हातामध्ये बंदूक घेऊन धमकवणं, आपण त्यांना बंदूक ही याचा जो परवाना आहे तो रद्द का करू नये अशी देखील नोटीस पोलिसांनी दिली आहे। नाही, ह्यामध्ये जे आहे, मी जसं म्हटलं की आम्ही त्यांची चौकशी करणार आहोत आणि पुढे मेडिकल करून आणि पुढची जी कारवाई, अरेस्टची कारवाई आहे ती सुद्धा होईलच आणि त्या संदर्भाने संबंधित आयोग जो आहे त्याची खात्री झाली इन्क्वायरी नंतर की तो पुढचे सगळे पावलं उचलणार आहे। सर, पण आपण जास्तीत जास्त दिवस यांची पोलीस कस्टडी मिळेल जेणेकरून हा संपूर्ण जो तपास आहे तो योग्य पद्धतीने होईल, यासाठी प्रयत्न? नाही, हा जो तपास आहे तो अतिशय वस्तुनिष्ठ आणि कायद्याला धरून व्हावा, ह्याच करता आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत। सर, ज्या पद्धतीने त्यांनी धमकवलेलं होतं त्यानंतर आणखीन काही यांच्या विरोधात, खेडकर कुटुंबियांच्या विरोधात अजून काही तक्रारी आलेल्या आहेत का? अशा काही शेतकरी पुढे आलेले आहेत का? त्यांना देखील त्यांनी धमकवलेलं आहे? नाही, अद्यापपर्यंत आता जवळपास ह्या गोष्टीला होऊन 6 दिवस झालेले आहेत, परंतु अद्यापपर्यंत तरी आमच्याकडे अशी कुठलीही तक्रार आमच्या ज्युरिडिक्शनमधून तरी अद्याप आलेली नाही। सर, त्याचबरोबर आणखीन एक व्हिडिओ समोर आलेला होता ज्या पद्धतीने त्यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना, पोलिसांना तिथं धमकवलं होतं, आरारावी केलेली होती। त्या संदर्भात काही आपण तक्रार आपल्यापर्यंत आलेली आहे का? कारण आपण आता अटक केलेली आहे। ज्या पद्धतीने गेले 5 ते 6 दिवस ते पळत होते, जवळपास पोलिसांनी 5 ते 6 पथकं देखील यासाठी तयार केली होती। आमची जी पथकं आहेत ती पुणे परिसर, त्यासोबतच मुंबई आणि त्यांचं जे मूळ गाव आहे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात, तिथे सुद्धा आमची पथकं होती, परंतु आम्हाला रायगडमधनं त्यांना ताब्यात घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे आणि जी दुसरी व्हिडिओ क्लिप जी व्हायरल झालेली आहे त्याच्या संदर्भाने आमच्याकडे पुणे ग्रामीण पोलीस दलाकडे कुठल्याही प्रकारची तक्रार नाही आहे। सर, त्याचबरोबर ज्या बंदूक म्हणजे ते दाखवून धमकवण्याचा प्रयत्न करत होते अर्थातच शेतकऱ्यांना, जी तक्रार आपल्याकडे आहे ती बंदूक त्यांनी आणलेली आहे, ताब्यात घेतली पोलिसांनी ती बंदूक? ह्या संदर्भातली मी अधिकची माहिती घेतल्यानंतरच त्या संदर्भात बोलू शकेन। सर, मनोरमा केडकर यांच्यासोबत त्या ठिकाणी आणखीन काही बाउन्सर सुद्धा होते जे त्यावेळी उपस्थित होते, त्यांना देखील आपण या इन्क्वायरीसाठी बोलवणार आहोत। त्यांची जी नावं आहेत ती नावं निष्पन्न करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि ह्या चौकशीमध्ये त्यांना सुद्धा पाचारण करण्यात येईल, बोलवण्यात येईल। कॅमेरामॅन विजय राऊत, मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।